नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आंबेगाव तालुक्यातील मनसर भागामधील मोरडेवाडी या शाळेमध्ये आलो आहोत. तर या ठिकाणी दादरादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व सदस्य या ठिकाणी आहेत. त्यांनी एक सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने यांनी आज 15 वर्ष झाले हे अन्नदान करत असतात शाळेतील मुलांना. तर त्याच्यामध्ये शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी 1500 ते 2000 मुलांना अन्नदान करत असतात. आपल्या समवेत दादरादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व सदस्य आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तुम्ही आता जे दादरादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काय उपक्रम हाती घेतला? माझे नाव शेखर शिवाजी बनखेले. मी दादरादेवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपल्या ज्या मोरडेवाडी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, त्या शाळेच्या अंडर जेवढ्या शाळा येतात म्हणजे बेकेमाळा, लांडकमाळा, जेरपी शाळा क्रमांक आपली 1, मुळेवाडी, शिंदेवाडी, एकलेरे, अशा जवळजवळ 12 ते 15 शाळांना आहे ना, पहिल्या दिवशी मुलांना लापशी मसाला शाक या मिष्टान्न अन्नाचा आस्वाद देत असतो आपण. किती वर्ष झाले तुम्ही अन्नदान करता? गेली जवळजवळ 14 वर्षे. 14 वर्ष आहे म्हणजे दादरादेवी प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही 14 वर्षापासून हे अन्नदान करताय? हो, दादरादेवी प्रतिष्ठानच्या वतीनं हे 14 वर्ष अन्नदान चालू आहे. साधारण किती मुलांना हे अन्नदान करता दरवर्षी? साधारणतः सरासरी 1500 ते 1800 मुलांना दरवर्षी अन्नदान केलं जातं. तर हे शेखर शिवाजी बानखेले होते. यांनी दादरादेवी प्रतिष्ठान जे कार्य करते गेले 15 वर्षापासून हे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना हे अन्नदान करत असतात. त्याचप्रमाणे आपल्या समेत जिल्हा परिषद शाळेचे मोरडेवाडीचे प्राचार्य आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर, कशा पद्धतीने हे अन्नदान होते आणि काय सांगा? प्रथमतः 2012 मध्ये जेव्हा मी मुख्याध्यापक म्हणून या शाळेत आलो आणि त्याच वर्षापासून यांनी हा उपक्रम सुरू केलेला होता. आणि 2012 साली पहिल्यांदा हा उपक्रम सुरू करत असताना शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचं तोंड गोड करण्यासाठी आणि केंद्रातील सर्व शाळा म्हणजे जेवढ्या 10 शाळा आहेत त्या शाळेतील मुलांसाठी गोड भोजनाचा आस्वाद देण्याचं काम दादरादेवी प्रतिष्ठान करत असतं. आणि आत्ता 2026 साल आहे. गेली 14 वर्ष अखंडपणे अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिष्टान्न भोजन देण्याचं काम दादरादेवी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतं. शाळा मोरडेवाडी शाळेचे अध्यक्ष कांताराम शेठ मोरडे, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ मोरडेवाडी यांच्या वतीने दादरादेवी प्रतिष्ठानचे आणि सर्व यांच्या सहकार्यांचे हार्दिक आभार. तर तालुक्यातील जवळजवळ 13 शाळांना, जवळजवळ 13-14 शाळांना हे अन्नदान करत असतात हे दादरादेवीच्या माध्यमातून. तर या ठिकाणी अध्यक्ष देखील आहेत दादरादेवीचे. तर मला सांगा, हे जे अन्नदान करताय याचं मागचं कारण काय? मुलांचं शिक्षण पहिल्या दिवस सगळ्याचा आनंद जावा आणि त्यांचं वर्षच चांगलं गोड जावं म्हणून आपण हे अन्नदान करतो दरवर्षी. आता कोणकोणत्या शाळेत तुम्ही आता अन्नदान केलेलं आहे? आता आम्ही मोरडेवाडी, एकलरे, शिंदेवाडी अशा एकूण 13 शाळांना अन्नदान केलेलं आहे. काय अन्नदान काय? अन्नदानामध्ये आपण लापशी, शाक आणि मसाले भात. किती वर्ष झाले अन्नदान? 14 वर्ष झाले. 14 वर्षाची परंपरा आहे. हो, 14 वर्ष. तर या ठिकाणी दादरादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व सदस्य या ठिकाणी होते. तर गेले 14 वर्षापासून हे ज्या शाळा आहेत त्यांना हे अन्नदान करत असतात. तर हे जे सामाजिक काम आहे हे दादरादेवी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात चालू असतं. अनेकही सामाजिक उपयोगी कामं या दादरादेवीच्या माध्यमातून हे जे सदस्य आहे, अध्यक्ष आहेत, ते करत असतात. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मनसर.